दरवर्षी नरक चतुर्दशीच्या दिवशी एस फ्युएलिंग डेस्टिनीचे फॅमिली मेंबर्स एकत्र येऊन संगीताच्या माध्यमातून भक्तीचा अनुभव घेतात. यावर्षी देखील हा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रत्यक्ष अनुभवलेल्या यावर्षीच्या भक्तिप्रभातचा पुढच्या वर्षीच्या भक्तिप्रभातपर्यंत पुन्हा पुन्हा अनुभव घेता यावा यासाठी आपल्या फॅमिली मेंबर्सच्या आग्रहाखातर आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर या कार्यक्रमातील निवडक भागाचे प्रसारण करत आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तयाळविता तयाळविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय राम कृष्ण हरी. 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 कृष्ण हरी जय जय राम. कृष्ण हरी जय जय राम. कृष्ण हरी.
जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
विघ्नहर्ता गणेशाच्या स्मरणानंतर वक्रानी तुंडयती इति वक्रतुंड, वाकड्यांचा वाकडेपणा घालवणारा असा तो गणेश यांच्या स्मरणानंतर या सुमधुर नांदीनंतर आता सगळ्यात महत्वाची जबाबदारी मी आता पार पाडतोय. एसजेज फ्युएलिंग डेस्टिनीज या टीमतर्फे इथे उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करून 2024 भक्ती प्रभात या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. या फॅमिली रियुनियन मध्ये आपल्या फॅमिली मेंबर्सचं हे जे रियुनियन आहे त्या उपस्थित मान्यवरांना दीपावलीच्या एसजीएस फ्युएलिंग डेस्टिनीज तर्फे मनापासून शुभेच्छा. भक्ती प्रभात भगवद्गीतेमध्ये साधारण 7व्या अध्यायामध्ये भक्ताचे 4 प्रकार सांगितले. 4 प्रकारचे भक्त असतात. कुठले? आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. कुठले? आर्त. आर्त म्हणजे काय? म्हणजे आपल्याला आत्ता डेस्परेटली काहीतरी हवंय. म्हणजे काय? आर्त भक्तांचं उदाहरण काय? आपल्याला असं वाटतं की हां, मला उद्या रिझल्ट आहे, आज मी भक्त आहे. उद्या नोकरीचा रिझल्ट आहे, आज मी भक्त आहे. मी राकेशला कन्व्हिन्स केलंय की त्यांच्या आई वडिलांपासून आपण वेगळ्या घरात राहणं कसं महत्वाचं. आता मी जे घर निवडलंय ते नेमकं माझ्या आई बाबांच्या घराजवळ आहे हे कळलं नाही म्हणजे मी मिळवलं. आज मी भक्त आहे. ही आली आर्त भक्त. म्हणजे काय? आज मी भक्त आहे, काम झाल्यानंतर मी भक्त नाही. अर्थार्थी म्हणजे काय? भक्त जो तेव्हा भक्ती करेल जेव्हा त्याला ऍडव्हान्स मध्ये फलश्रुतीची गॅरंटी असेल. म्हणजे ओके, भगवद्गीता वाचल्यानंतर बिझनेस चांगला होतो का? तिरुपतीला गेल्यानंतर जास्ती प्रॉफिट होतो का? मी डोनेट केल्यानंतर मला तेवढ्या पटीनं मिळतं का? मी करेन. अर्थार्थी. डोनेट केल्यानंतर संबंध संपला. जिज्ञासू आणि ज्ञानी ही जरा वेगळी कॅटेगरी आहे भक्तांमधली. जिज्ञासू म्हणजे काय? अच्छा, मी रोज ओंकार केल्यानंतर माझं कनेक्शन त्या सुप्रीम इंटेलिजन्सशी, देवाशी, देवतेशी, गुरूंशी होतं का? मी करून बघतो. अच्छा, भगवद्गीता वाचल्यानंतर त्या उच्चाराने बुद्धीला तेज येतं का? मी करून बघतो. आणि करून बघतो म्हटल्यानंतर, करून बघितल्यानंतर तो अनुभव आला ना की त्याला क्रेडिटही द्यायला जमतं जो जिज्ञासू आहे. नाहीतर माझी बुद्धी जन्मापासून अशीच आहे, भगवद्गीतेचा काही संबंध नाही, असं नसतं तो. आणि ज्ञानी याला माहिती आहे हाऊ कृष्णा फंक्शन्स. अच्छा, मला हा नेमका तू विश्वासघातकी मित्र पाठवलास म्हणजे मला पुढच्या वेळेला मित्र आधी तपासून घे मग विश्वास ठेव असं सांगायचं होतं ना तुला. आय नो हाऊ यू फंक्शन. ज्ञानी भक्त. आता या 4 भक्तांचं वैशिष्ट्य काय माहितीये का? इथे उपस्थित आणि जगात जन्मलेले भक्त कुठल्या तरी एका भक्तीत बसतातच. त्यामुळे मी भक्त नाही असं कोणच नाही. मी कुठला भक्त हे फक्त माहिती पाहिजे. ते ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या ज्ञानेश्वरीत जशा भक्तांच्या टीका केल्या ज्ञानेश्वरीमध्ये, तसंच रामदासांनी भक्तांच्या नाही पण मूर्खांची लक्षणं लिहून मानवी बिहेवियरवरती, वागणुकीवरती खूप चांगल्या टीका केल्यात. ग्रंथराज दासबोधामध्ये मूर्खांची लक्षणं आहेत. मी जेव्हा पूर्वी कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये जायचो आणि तिथे मला खूप सारे 3 दिवसाचं ट्रेनिंग असायचं आणि पहिल्याच दिवशी माझं खूप कौतुक व्हायचं. तेव्हा मी नित्यनियमाने मूर्खांची लक्षणं वाचायचो, कारण त्याच्या 4-5 मध्ये मी बसायचो. मूर्खांची लक्षणं म्हणजे काय? रिसेटचं बटन. तुला फार चांगलं वाटतंय का तुझ्याबद्दल? ये इकडे. फॉर्मॅटच करतात रामदास. आणि माझं असं नाही.
कोणालाच सोडलेलं नाहीये. आपणही वाचलं तरी आपणही बसतोच. आपल्याला जर लक्षात घ्यायचं असेल, हे 4 जे भक्तांचे प्रकार सांगितलेत ते अतिशय सोप्या पद्धतीनं लेमॅन्स लँग्वेजमध्ये जर समजून घ्यायचे असतील तर ते कायच सांगतो. इमॅजिन करा एक ना वाण्याचं बनिया असतात ना, बनिया, त्याचं दुकान आहे. त्या दुकानामध्ये घर असतं, मागे पुढे दुकान असतं. दुकानातनं ना पुढनं एक एंट्री असते आणि मागणं एक एंट्री असते, बरोबर ना. त्यामुळे हे जे अर्थार्थी असतात ना ते पुढनं येतात दुकानात. 100 ग्रॅम साखर मिळेल का? मग दुकानदार सांगतो, हां 100 ग्रॅम साखर मिळेल, 10 रुपये झाले. पुढनं येतात, हां मला मुलाला चांगली नोकरी मिळवून देईल का? अच्छा, तू कोण? पुढनं आलायस, ओके, अर्थ आहेस, म्हणजे तात्पुरती भक्ती आहे, नवस आहे तुझा, नवस झाल्यानंतर तुझा माझा संबंध संपला, असा बिझनेस तू माझ्याशी करतोयस. हरकत नाही, मी करतोय, 10 जणांना जेवायला वाढ, गाईंना चारा घाल, 100 लोकांचं गाव जेवण घाल, मी तुझं काम करतो. तू बिझनेस तर मी बिझनेस. वाण्याच्या पुढनं दरवाजातनं एंट्री आहे. अर्थार्थी. आणि मागचं जे दार आहे ना, म्हणजे 100 ग्रॅम साखर मिळेल, 100 ग्रॅम, काल पोती आली आहेत नवीन, घेऊन जा, आईला म्हणावं मी पाठवलंय. हे जे असतं ना मागच्या दरवाजातनं एंट्री, ते जिज्ञासू आणि ज्ञानींचं आहे. आपण घरवालेच असतो का? कारण आपलं साखर मिळाली, पुढच्या वेळेला साखर मिळाली, त्याच्यामध्ये पण संबंध तुटत नाही. आपण त्याला क्रेडिट देत असतो, तुझ्यामुळे बाबा सगळं तुझ्यामुळे. मला तहान लागते, मला पाणी प्यावंसं वाटतंय, पाणी तू बनवलं, तहान तू बनवली, तहान मला कळतीये, हे पण तुझ्यामुळे. मग माझं काय? पाणी पिलं त्याला मी काय श्रेय? सगळं तुझ्यामुळे बाबा. मागच्या दाराने एंट्री. मग तुम्हाला काही मागायला लागत नाही, मनातलं वाचून मिळायला लागतं. हे आहेत भक्तांचे 4 प्रकार. या संपूर्ण भक्तांमध्ये आज आपण इथे बसणाऱ्या वाद्यवृंद आणि गायक यांना नक्की कुठल्या दरवाजातनं एंट्री मिळेल हे त्यांच्या आवाजातला भाव ऐकून, वादनातला भाव ऐकून आपण आज ठरवणार आहोत. आणि नक्की या कार्यक्रमाच्या शेवटी येऊन त्यांना सांगणार आहोत की तुमचा दरवाजा कुठला, पुढनं का मागणं, नक्की करा. पण हे कोण वादक आहेत? हे वाद्यवृंद, हे गायक कोण आहेत? हे कोण आहेत जे घोषणा करायला तयार आहेत? घोषणा म्हणजे तुमच्या असणाऱ्या प्रतिसादातनं येणारी आत्मविश्वासकता, कॉन्फिडन्स, आणि त्यातनं येणारी घोषणा. ती घोषणा काय आहे? मागच्या भक्तिप्रभातमध्ये जर तुम्हाला मंडपाचा फील दिला असेल तर या भक्तिप्रभातमध्ये गर्भाचा फील देऊ. आपण घेणार असणारी कसोटी सुरू करूया त्यांच्या आवाजातनं दरवाजा ठरवण्याची. सुरुवात जयशंकरा या गाण्यापासून. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा. गंगाधरा जय शंकरा, शंकरा.
विपदाहरा शशिशेखरा विपदाहरा शशिशेखरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा. तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी शतशः धन्यवाद. थँक्यू सो मच. पुढच्या संगीतानुभवाकडे वळूया आणि तो संगीतानुभव काय आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचं उदाहरण देईन. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी माहिती आहे? थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी अल्बर्ट आईन्स्टाईननी 1905च्या दरम्यान त्यांनी दोनदा शोध लावले, 1905 आणि 1915. मेल्वा मॅरिक ही त्याची बायको, ही सुद्धा त्याच्याबरोबर होती. त्याच्या 2 लग्नांपैकी पहिली जी बायको होती ही त्याच्याबरोबर होती जेव्हा थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही त्यांनी पब्लिश केली. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी काय आहे मला जी समजली ती आधी समजून घेऊया. आपण असं समजूया की आपण एका लग्न समारंभात गेलोय आणि तिथे गुडघ्यापर्यंत लांब केस असणारी छान वेणी घातलेली आणि गजरा माळलेली एक स्त्री त्या लग्नामध्ये आपल्याला दिसते आणि आपल्याला वाटतं की अरे काय लांब केस सुंदर दिसतात. आणि आपण सगळ्यांशी भेटी झाल्यानंतर जेवायला बसतो आणि आपण भाजी खातो आणि भाजी खाता असा लांब केस तोंडातनं निघतो, पेंड्युलम सारखा हलायला लागतो आणि आपण एकदम चिडून तिथून न जेवता निघून जातो. आता लांब केस जर भाजीत आहे तर खणेरडा, डोक्यावर आहे तर उत्तम. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. लांब केस चांगला का वाईट ही रिलेटिव्ह टर्म आहे असं आईन्स्टाईनचं म्हणणं आहे. माझं वजन पृथ्वीवरती जर x असेल, चंद्रावरती x-9 असेल तर माझं वजन जास्ती आहे. ही टर्म रिलेटिव्ह आहे. ग्रह बदलला की वजन बदललं. आता आपल्याला जर हे लक्षात येत आहे की थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी काय आहे तर मला तो किस्सा सांगायचा आहे जो अल्बर्ट आईन्स्टाईनच्या या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी 1905 साली पब्लिश केल्यानंतर तिच्या बायकोची मुलाखत घेताना घडला. बायकोला विचारलं, तुम्हाला थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी माहिती आहे का? तुमचा नवऱ्याने ती पब्लिश केली आणि इतकी प्रमाणात ती जगप्रसिद्ध झाली आहे, तुम्हाला माहिती आहे का ती काय आहे? बायको म्हणते, मला थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी बद्दल काही माहिती नाहीये, पण माझ्या नवऱ्याला मी चांगली ओळखते. बघा, शोध लावणाऱ्याला ओळखते मी, शोधाबद्दल नाही माहिती. आणि अशी ती मुलाखत देत असताना नेमकी अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी ती एक मुलाखतीत या प्रश्नाचं उत्तर देताना ऐकलं आणि तो अंतर्मुख झाला. इतका मोठा शास्त्रज्ञ की जर तिला शोध लावणारा माहित नाहीये आणि शोध लावणारा माहिती आणि शोध लागलेला माहित नाहीये तर मला असं कोण आहे? शोध मला माहिती आहे पण आतमध्ये माझ्यामध्ये कोण क्युरियस आहे जो माझ्याकडनं शोध लावून घेतो याच्याबद्दल मला काहीच नाही माहिती. कोण आहे तो? कारण मी झोपलो असताना सुद्धा तो विचार करतो आणि सकाळी उठल्यानंतर मला उत्तरं सापडतात. रात्रभर आतमध्ये मी तर विचार करत नसतो, मी झोपलेलो असतो. तो कोण आहे जो विचार करतो, जो क्युरियस आहे, जो प्रचंड प्रमाणात खूप जास्तीत जास्त मला अथक परिश्रम करण्यासाठी प्रवृत्त करतो? तो कोण आहे? आणि तो माझ्यात जर क्युरियस असेल तर दुसऱ्यामध्ये तो क्युरियस नाही का? प्रत्येकामध्ये तो आहे का? याबद्दल जाणून घेताना संत एकनाथ महाराज यांचं एक उदाहरण आपल्याला कळेल. गंगोत्रीवरनं साधारण 3000 किलोमीटर चालत येऊन आपण एका शिवलिंगाला गंगाजल अर्पण करायचं, यासाठी चालत चालत एकनाथ महाराज त्यांच्या काही जवळच्या माणसांबरोबर येत असताना अतिशय दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये एक गाढव तहानेनं व्याकुळ होतं. आता गंगाजल शंकराच्या पिंडीवर व्हायचं म्हणून आणलेलं त्यांनी ते गाढवाला पाजलं, अर्थातच बाकीच्याने मूर्खात काढलं.
पण एकनाथ महाराज म्हणतात, जो माझ्यात आहे तो त्याच्यात पण आहे, तर त्याला तहानलेलं मी कसं ठेवू? या एकनाथ महाराजांच्याच लेखणीतनं प्रसूत पावलेलं पुढचं गीत, या पंढरीचे सुख. या पंढरीचे सुख पाहता डोळा, उभा तो जिव्हाळा योगियांचा. या पंढरीचे सुख पाहता डोळा, या पंढरीचे सुख पाहता डोळा, उभा तो जिव्हाळा योगियांचा, उभा तो जिव्हाळा योगियांचा. म्हणोनी आम्हाला, म्हणोनी आम्हाला वेधले चरणी. म्हणोनी आम्हाला, म्हणोनी आम्हाला, म्हणोनी आम्हाला वेधले चरणी. आणि त्यागुनी बुडी दिली, आणि त्यागुनी बुडी दिली. या पंढरीचे सुख पाहता डोळा, या पंढरीचे सुख पाहता डोळा, उभा तो जिव्हाळा योगियांचा, उभा तो जिव्हाळा योगियांचा. नख कापताना आपलं एखाद्या बोटाचं नख जरी जास्ती कापलं गेलं आणि रक्त आलं तरी आपल्याला ते दुखतं, आणि दिवसभर आपण लिहितो किंवा भाजी करतो किंवा एका फाईलचं पान उलटतो तेव्हा सुद्धा आपल्याला कळतं की आपण ते नेहमीसारखं करू शकत नाहीये. नख कापतानाचं रक्त येते. जर छोटासा अंश आपल्या शरीराचा जर दुःखी असेल तर आपलं सगळं शरीर दुःखी राहतं. तर हे आपल्या क्रिएटरकडनं किंवा सुप्रीम इंटेलिजन्सकडनं किंवा देवाकडनं, ज्या कुठल्या श्रद्धास्थानाला तुम्ही मानता, त्याला पण ते खरं नसेल का? आपण दुःखी आहोत याचं कारण आपल्याला दुःख लिहून पाठवलंय असं नसून त्याची आपल्याला या जीवनातली जी धारणा आहे त्या धारणेशी आपला संघर्ष चालू आहे, म्हणून दुःख आहे. त्याचा काहीतरी प्लॅन आहे आपल्यासाठी आणि आपला वेगळा प्लॅन आहे त्याच्यापेक्षा, आणि त्याच्यावर आपण आपला प्लॅन लादतोय दुःख. त्याचा प्लॅन, अच्छा तुला असं पाहिजे का, सुख, स्वधर्म. आता जर आपल्याला हे शिकायचं असेल तर कुठनं शिकता येईल? तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलाय ज्यामध्ये ज्ञानेश्वरांचं ते कौतुक करतात. मज पामराशी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. म्हणजे
ज्ञानेश्वरांसमोर तुम्ही मला काय थोरपण देताय? माझी वहाण म्हणजे चप्पल, मी त्या लेवलचा आहे, मला पायातच ठेवा. ज्ञानेश्वर मोठे आहेत. हे दोघही बुद्ध पुरुष, परम ज्ञान प्राप्त झालेले दोन बुद्ध पुरुष एकमेकांवरती असे कौतुकाने वर्षाव करतात. हे शिकताना आपण हेही शिकूया, कुठलाही एक संत दुसऱ्या संतांबद्दल काहीही चुकीचं निगेटिव्ह कधीच बोललेलं नाहीये कुठल्याही लिखाणातनं. त्याला माहिती आहे ज्ञानेश्वरांचं इथे असणं याचं कारण त्यांना हा मेसेज द्यायचा आहे की भक्तीला वय नाही आहे. त्यामुळे वयाचं कारण सांगून भक्तीपासून पळू शकत नाही. आणि मी वेगळाच मेसेज द्यायला आलोय, तुम्ही गृहस्थाश्रमात असून भक्तीपासून पळू शकत नाही. आमच्या दोघात कुठली आली कॉम्पिटिशन? त्यामुळे दुःखाचं काही कारणच शिवत नाही. तो पण संत, मी पण संत, माझे फॉलोअर्स किती, हा भागच नाही शिवला त्यांना. तुकाराम महाराज हे स्वतःहून ज्ञानेश्वरांबाबतीत गुरु मानून ज्या पद्धतीनं शब्दसुमन त्यांच्या पायी वेचतात आणि वाहतात, ऐकण्यासारखं आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, तू माहीस. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. मज पामरासी आय थोरपण, मज पामरासी आय थोरपण, मज पामरासी आय थोरपण. पायची वहाण, पायची वहाण, पायची वहाण, पायची वहाण, पायी भरी. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. दया आणि करुणा हे दोन्ही शब्द समानार्थी किंवा एकमेकांना रिप्लेस करून सबस्टिट्यूट म्हणून वापरता येऊ शकतात असं प्रथमदर्शनी वाटू शकतं. पण भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाचं म्हणणं अर्जुनाला एवढंच आहे की तू इथे दया दाखवतोयस, तुला करुणावान व्हायचंय. म्हणजे काय? करुणा हा जो शब्द आहे किंवा हा जो भाव आहे हा मनस्थितीजन्य आहे. मनात करुणा असेल ना तर आपल्याला गाढवाला पाणी पाजताना करुणा दिसते, माणसाला मदत करताना करुणा दिसते, आणि पायाखालची आलेली मुंगी तडफडतीये तिला एका बोटावर उचलून एका झाडाच्या पानावर सोडताना करुणा दिसते. या तिघांमध्ये फरक दिसत नाही, कारण करुणा आत आहे. बाहेर कोण आहे त्याच्यानुसार बदलत नाही, बदलते ती दया.
मला तुझ्यावर दया आली, मला त्याच्यावरती दया नाही आली, त्याचं मी मुंडकं छाटलं, एक मी क्षत्रिय आहे. मला तुझ्यावर दया आली, मी त्याचं मुंडकं छाटायला मागं पुढे बघणार नाही, मी राजा आहे. ही आहे दया. त्यामुळे आपण जेव्हा नारायणाचं, त्या संपूर्ण विश्व चालवणाऱ्या त्या ताकदीचं जेव्हा संबोधन करतो, तेव्हा त्याला करुणा घना या नावाने हाक मारतो. कारण भगवद्गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला जेव्हा सांगतोय की आत्तापर्यंत प्रत्येक युद्धामध्ये शेळ्या मेंढऱ्यांसारखं शत्रूला कापत आलाय, तुझी माणसं समोर आल्यावर बरी तुला करुणा येतेय. छान आहे युक्तिवाद तुझा. ती दया आहे जेव्हा की तू करुणावान ठरला पाहिजेस प्रजेसाठी. तुझ्या बायकोचं चिरहरण करताना जो मागे पुढे हटला नाही, तो प्रजेचा काय करेल लेका? प्रजेप्रती करुणावान रहा, हा मेसेज त्या नारायणाने जगाला देऊन, जगामध्ये जे अंजन घातलंय प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये, त्याला संबोधून पुढचं गाणं नारायणा रमा रमणा. नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणाघना रे नारायणा. दरवर्षी असणारा नरक चतुर्दशीला भक्ती प्रभात हा कार्यक्रम एसजेएस व्हिलिंग डेस्टिनीज तर्फे सगळ्या फॅमिली मेंबर्ससाठी शुभ दीपावली म्हणण्याचा आमचा प्रयत्न आहे. क्षेत्रज्ञ विभाग योग हा जर अध्याय आपण वाचला तर त्यामध्ये अर्जुन जे विचारतोय आणि कृष्ण जे सांगतोय ते दोन्हीही वेगळे प्लेन्स आहेत असं आपल्याला जाणवतं. म्हणजे काय, अर्जुन ज्या प्लेनवर राहून प्रश्न विचारतोय त्याला आपण एक प्लेन मानलं तर ते समजून घेण्यासाठी कृष्ण काय प्लेनवरती राहून प्रश्न विचारतो हे आधी समजून घ्यायला पाहिजे. कृष्णासाठी इमॅजिन करा, कृष्ण इथे उभा आहे आणि कृष्णासाठी सगळंच प्रेझेंट आहे, म्हणजे वर्तमान आहे. कृष्णासाठी वर्तमान का आहे? कारण मला आत्ता कृष्ण म्हणून बॉडी दिसतीये, मग आत्मा दिसतोय, मग पुन्हा घेतलेली बॉडी दिसतीये, मग पुन्हा आत्मा दिसतोय. मला सगळंच पूर्ण आत्म्याचा प्रवास दिसतोय, कृष्णाला पूर्ण आत्म्याचा प्रवास दिसतोय. त्यामुळे कृष्णाला पास्ट आणि फ्युचर असं काहीच नाहीये, त्याला सगळंच दिसतंय माणूस बघितला की. पण अर्जुनाला जे दिसत नाही ते नाही असं वाटतं. त्यामुळे क्षेत्र म्हणजे काय? बॉडी. क्षेत्रज्ञ म्हणजे आतमध्ये असणारा लाईफ फोर्स. कृष्ण जी उत्तर देतोय ती लाईफ फोर्सला अनुसरून देतोय आणि अर्जुन जो प्रश्न विचारतोय तो क्षेत्राला, बॉडीला अनुसरून विचारतोय. आता ही सगळी मंडळी इथे आहेत स्टेजवरती, नंतर ग्रीन रूम मध्ये जातील, मागे मेकअप रूम मध्ये जातील, मेकअप काढतील, ड्रेस बदलतील आणि स्टेजवरती तेव्हा कुणी नसेल. पण एखाद्या तिथे बसणाऱ्या आपल्यापैकीच फॅमिली मेंबरला इथून निघाल्यानंतर ग्रीन रूम मध्ये मेकअप काढताना पण एखादा दिसला तर त्यांनी हे कसं मान्य करावं की आता तो गेला?
स्टेज बद्दल बोललं जात आहे अर्जुनाकडनं, ग्रीन रूम बद्दल बोललं जात आहे कृष्णाकडनं. मी 100व्या मजल्यावर जर उभा आहे, 5व्या मजल्यावरती कोणी उभा आहे आणि मी सांगतोय हा तिकडनं बैलगाडी आली, 5व्या मजल्यावरती म्हणतोय मला फक्त कुत्र पोळी खाताना दिसतंय, बैलगाडी दिसतच नाहीये. मला दिसतीये, मी 100व्या मजल्यावरनं बघतोय, माझ्यासाठी तो प्रेझेंट आहे. मग बैलगाडी साधारण 2 तासांनी त्याला दिसते जेव्हा ती त्याच्या दृष्टिक्षेपात येते जो 5व्या मजल्यावर आहे. हा आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. आपण अर्जुनाला सांगितलं गेलेलं हे सत्य जाणून घेऊया. कृष्ण म्हणतोय जे आज आहे, बघा, जे आज आहे आणि उद्या नाही त्याच्यावर तू इन्व्हेस्टच नको करू. जे काल होतं, आज आहे, उद्या राहणार आहे त्याच्यावर इन्व्हेस्ट कर. म्हणजे आपण म्हणतो ना, माझा एक मित्र आहे, तो गोल्फ खेळायला वय वर्षे 15 ला UK ला गेला आणि तिथं तो गोल्फ खेळतोय. जेव्हा की त्याला बॅडमिंटन खूप चांगलं खेळता येतं. मी त्याला विचारलं बॅडमिंटन का? तर बॅडमिंटन किती वर्ष खेळणार रे मी? 30व्या वर्षी 35व्या वर्षी रिटायर व्हायला लागेल. गोल्फ मला आयुष्यभर खेळता येईल. जे आयुष्यभर करायचं ते 35च वर्ष का करायचं? त्यामुळे इथे साधकांनी सोलवरती काम साधनेनं करावं आणि जे अर्थार्थी आहेत त्यांना त्यांचा अर्थ समजावून सांगण्यासाठी मला तुम्हाला सांगायला आवडेल की ते स्किल्स अक्वायर करा ज्याचा परिणाम सोलवरती होतो. एका ठिकाणी 8 तासाची बैठक, कुठल्याही माणसाशी तोंडावर साखर ठेवून डोक्यावर बर्फ ठेवून बोलणे ज्यांनी कस्टमर्स वाढतात. कधीही घरातनं बाहेर जाताना लग्नाला जातोय असेच ड्रेस घालायचा, स्वतःला सेलिब्रिटी समजून चालायचं, हे सोलवरती परिणाम होतील तर आयुष्यभर हे तुम्हाला पे करतील. लहानपणाचा फोटो घ्या, आत्ताचा फोटो घ्या, बाकीचं सोडा. एका माणसाचा लहानपणचा फोटो घ्या आणि मरतानाचा फोटो घ्या, दोघांमध्ये साम्य शून्य. पण त्याच्यामध्ये आतमध्ये कुणीतरी असतो जो हे सांगतो की मी लहान होतो तेव्हा ना मी या शाळेत जायचो, पण लहान होतो तेव्हाचा फोटो बघितला आणि आत्ताचा फोटो बघितला मला खात्रीच नाही तो आहे, पण आतमध्ये कुणीतरी आहे जे बदललं नाही, जो हे सांगू शकतो की मी लहानपणी होताना. तर आपण अशी व्होकॅब्युलरी तयार केली तर जास्ती सोपं जाईल. क्षेत्रज्ञ यज्ञ किंवा क्षेत्रज्ञ विभाग योग समजून घेण्यासाठी, गीता समजून घेण्यासाठी की मी लहानपणात असताना, मी लहान असताना नाही म्हणायचं. आपण जर पुण्यावरनं मुंबईला गेलो आणि मुंबईला उतरलो, मी मुंबई झालो नाही म्हणत, मी मुंबईत आलो म्हणतो. मुंबईला वेगळं ठेवतो. तसं लहानपणाला वेगळं ठेवून मी लहानपण अनुभवलं, मग मी तारुण्य अनुभवलं, आता मी वृद्धापकाळ अनुभवतो आहे. आतला तो एक आहे, त्याच्याविषयी बोलायला सुरुवात केली की क्षेत्रज्ञ योग्य किंवा क्षेत्रज्ञ विभाग योग. एवढंच काय गीता कळायला लागते? आपण जेव्हा हे मानतो की जे कायम आहे ते सत्य, जे आज आहे उद्या नाही ते असत्य, तर आपण जेव्हा सत्य होतो तेव्हाची मेमरी आपल्यात आजही असते. त्यामुळे कुठल्याही कसोटीच्या क्षणाला हाक त्याच्याकडेच जाते जो सत्याचाही मूळ स्रोत होता, कृष्ण. आपण ओ पालनहारे हे गीत ऐकणार आहोत, जी कसोटीच्या क्षणाला त्याला दिलेली हाक आहे. ओ पालनहारे निर्गुण और न्यारे, तुमरे बिन हमरा कोनो नहीं, हमरी उलझन सुलझाओ भगवन, तुमरे बिन हमरा कोनो नहीं. तुम्ही हमका हो संभाले, तुम्ही हमरे रखवाले, तुमरे बिन हमरा कोनो नहीं,
चंदा में तुम ही तो भरे हो चांदनी, सूरज में उजाला तुम्ही से, ये गगन है मगन, तुम्ही तो दिए हो सितारे भगवन, ये जीवन तुम्हें न सवारोगे तो क्या कोई सवारे, ओ पालनहारे निर्गुण और न्यारे, तुमरे बिन हमरा कौनो नहीं, हमरी उलझन सुलझाओ भगवन, तुमरे बिन हमरा कौनो नहीं। आपल्या स्वभावातले जर ईर्ष्या, राग, ओव्हर थिंकिंग असे दोष काढायचे असतील तर आपण तो दोष काढत असताना आपण त्या दोषावरती काम करायला सुरुवात केली आणि आपण उदाहरणार्थ आपल्यातला राग काढतोय, तर राग काढण्यावरती सुरुवात केली आणि राग जात नाहीये, तर आपला राग वाढतो, कारण एकतर राग होताच आणि राग जात नाही याचा राग ऍड होतो. त्यामुळे आपल्याला बुद्धांनी सांगितलेलं ध्यान, तुकारामांनी सांगितलेलं नाम, कृष्णाने सांगितलेला स्वधर्म किंवा मीरेनं सांगितलेलं भगवत प्रेम, त्यांनी सांगितलंय म्हणून करून बघूया, ही पण भक्तीची उत्तम सुरुवात आहे. हा, मग बुद्धांनी दिलेलं ध्यान करायला लागतो आणि आपल्याला कळतं आपल्यातला राग, ईर्ष्या, ओव्हर थिंकिंग बाजूला होत चाललंय, स्वच्छ होत चाललंय. आपण प्युअर, जेवढं अंतःकरण आपलं खूप प्युअर होतं ते सगळ्या मूळच्या फॅसिलिटीज वरती येत आहेत. आता मला पटकन सुचतं, आता मला कविता सुचतायत, आता मला सगळ्यांशी चांगलं वाटतं वागावंसं, आता मला झाडावर पण प्रेम येतं, माझ्या बायकोवर पण यायचं नाही. आता पहिल्यांदा माझी अलेक्सा पण नाही ऐकायची, आता मुलगी पण ऐकते. फक्त बुद्धांनी सांगितलेलं, मला माहित नाही बाबा ह्याचं काय होतं, ते म्हणतात म्हणून करून बघूया. बुद्धांनी सांगितलेलं ध्यान, कृष्णाने सांगितलेला स्वधर्म, तुकारामांनी सांगितलेलं नाम आणि मीरेचं भगवत प्रेम. या संपूर्ण विश्वामध्ये करून बघण्याची सुरुवात आज जे गाणं म्हणणार आहे ते डोळे मिटून ऐकून होऊ शकते. त्यामध्ये सुद्धा मीरेचं भगवत प्रेमाची चव आपल्याला मिळू शकते. डोळे मिटा आणि तल्लीन होऊया. पद्मनाभा नारायणा. गाय सगुण निर्गुणा, सगुण निर्गुणा, सगुण निर्गुणा, सगुण निर्गुणा. गाय सगुण निर्गुणा, 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 निर्गुणा. गाय सगुण निर्गुणा. अगा
वसुदेव देवकी नंदना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा बाळरांगणा 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 बाळकृष्णा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा रावणाच्या वधानंतर म्हणतात राम रावण संवाद झाला. त्या संवादामध्ये रावणाने विचारलं रामाला की रामा, मी तुझ्यापेक्षा कैक पटीनं श्रेष्ठ, धनानी श्रेष्ठ, माझी सोन्याची लंका आहे, तुझ्याकडे नाही. ज्ञानानी श्रेष्ठ, दशग्रंथी ब्राह्मण, सगळे वेदपाठ, शक्तीनं श्रेष्ठ, मी काळाला बंदी बनवलंय, माझ्या इथले एक एक सैनिक तुझ्या प्रत्येक राज्याला भारी पडू शकतात, तुझा विजय कसा झाला? तुलसीदासाने लिहिलेलं श्रीरामचरितमानस यातला हा प्रसंग आहे. फ्लॅशबॅक मध्ये गेल्यानंतर याचं उत्तर आपल्याला मिळतं. रामाने रावणाला जे उत्तर दिलं ते, रावण सीतेला पळवून लंकेमध्ये लपलाय, राम शोधात आलेत आणि त्यांची भेट होते एका भिल्लिणीशी. भिल्लिणीचं नाव शबरी. ते शबरीला भेटतात तेव्हा शबरी बऱ्यापैकी वयस्कर झालेली असते. शबरी म्हणते, आलास रामा, मी तुझी तेव्हापासून वाट बघतीये जेव्हा तुझा जन्म पण झाला नव्हता रे. पण मला हे माहिती आहे की तू येशील आणि मला भेटशील. कसं आहे ना रामा, दोन प्रकारची भक्ती असते. पहिली भक्ती माकडिणीची. माकडिणीचं पिल्लू आहे ना, ते माकडिणीला, पिल्लाच्या आईला घट्ट धरून असतं. जिथे कुठे माकडीण जाते तिथं त्याच्याबरोबर पाठीला, कधी पोटाला आवळून फिरतं, तेही फिरतं. आणि दुसरी भक्ती असते ना मांजराची. माझी भक्ती दुसरी. मांजराचं पिल्लू स्वतः काही करत नाही, आईवर पूर्ण विश्वास, आई जिथे उचलेल आणि जिथे ठेवेल तिथं ठेवून तिथं राहायला सुरुवात करते. मला तू मांजरीच्या विश्वासानं परत मला न्यायला इथून येशील ही खात्री होती. तू रावणाला मारायच्या निमित्ताने का होईना, पण उत्तरेतनं दक्षिणेत या जंगलात आलास. राम हसले. थोडा क्षणांचा विलंब केला आणि शबरीला म्हणाले, माते, रावणाचा वध लक्ष्मण पायाने धनुष्य ताणून करू शकतो. रावणाचा वध लक्ष्मण माझा भाऊ पायाने धनुष्य बाण मारून रावणाला मारू शकतो. मला इथे यायची गरज नाही. मी इथं आलोय एक उदाहरण दाखवायला की सत्ता जर टिकवायची असेल तर तुमच्या प्रदेशातल्या प्रत्येक स्तराशी कनेक्ट तुमचा हवा. हे पुढच्या ज्यांना ज्यांना रामराज्य घडवायचंय त्या सत्ताधिकाऱ्यांना मेसेज आहे. मी हा मेसेज द्यायला आलोय की प्रतीक्षा पूर्ण होते, मॅनिफेस्टेशन. शबरी, वर्षानुवर्षे कोण येतंय माहित पण नाही, पण येणार आहे हे माहिती आहे. या प्रतीक्षेत जंगलात एक बिल्लीण उभी आहे, ती पूर्ण होते हा मेसेज मला द्यायचा आहे. आणि तिसरं जे रावणाच्या प्रश्नाला उत्तर आहे. रावण विचारतो ना, तू वानर घेऊन आलाय, अस्वल घेऊन आलाय, जिंकलास कसा? माझ्याकडे बलाढ्य सेना आहे. तिसरं उत्तर हे आहे, मला पुढच्या पिढीला, पुढच्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला हे सांगायचं आहे की जिंकणं तुमच्या प्रती सदिच्छा असणाऱ्या माणसांच्या वृद्धीमध्ये होतं, ताकदीमध्ये नाही.
तुमच्याबद्दल किती जण सदिच्छा व्यक्त करतात की ह्याचं चांगलं व्हावं, त्यांची संख्या वाढली की तुम्ही जिंकता. म्हणून माते, तुझे आशीर्वाद मला आहेत म्हणून मी रावणाबाबतीत जिंकणार आहे. आणि म्हणून रावणाला श्रीराम म्हणतात, म्हणून मी जिंकलो. तुझ्याच असणाऱ्या सख्या भावाला पण तू जिंकून नको होतास. युद्ध ताकदीनं नाही, इतरांच्या सदिच्छाने जिंकलं जातं. याच गोस्वामी तुलसीदास यांच्या लेखणीतनं आलेलं पुढचं गीत, श्री रामचंद्र कुपळ भजन. श्री राम श्री राम श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं. श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं. नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं. नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं. श्री राम श्री राम श्री राम श्री राम. भक्ती आपण कोणाची करू शकतो, याला नियम एकच. बरीच जण मातृभक्त असतात, पितृभक्त असतात. बऱ्याच जणांची भक्ती आपल्या कम्युनिटीची असते की माझ्या कम्युनिटीला वरती कसं आणू. बऱ्याच जणांची भक्ती ही एका अशा अज्ञात, कधीही न भेटलेल्या पणजोबांची असते, ज्याच्याबद्दल सगळं गाव बोलतं आणि म्हणतं की मला माझ्या पणजोबांसारखं व्हायचं आहे. आणि पूर्ण आयुष्य त्याच्यावर भक्ती करून तसं होण्यासाठी प्रयत्नरत राहतात. ही सगळी भक्तीच. कामावरती असलेली भक्ती, शहरावरती असलेली भक्ती, आजीवरती असलेली भक्ती, आईवरती असलेली भक्ती, संतांवर, गुरूंवर, देवावर असलेली भक्ती. कृष्ण एवढंच सांगतात की मी तुला हायर सोर्स देऊन ठेवतोय, तो मी आहे. कुठलीही भक्ती कर, ती भक्ती तू करत राहिलास आणि तुझी आणि त्याची एनर्जी लेवल मॅच व्हायला लागली की तुला पुढच्या एनर्जी लेवलची गरज भासणार. असं करत करत येणार तू माझ्याकडेच आहेस. सुरुवात तू कुठूनही कर. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सोसलेली काळ्या पाळ्याची शिक्षा, किंवा भगतसिंग यांनी 56 दिवस अन्न पाण्या वाचून तुरुंगात केलेला उपवास, किंवा वासुदेव बळवंत फडके, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी सोसलेल्या हाल अपेष्टा, यांना ऊर्जा जी देत होती ती होती भारत माता. त्यांनी भक्तीसाठी त्यांची देवता ही भारत माता, देशभक्ती. नाहीतर या सगळ्या हाल अपेष्टा 56 दिवस उपवासाविना शक्य नव्हतं. ऊर्जेचा स्रोत होता देश. या देशभक्तीला समर्पित पुढचं गीत, भक्ती प्रभात मधलं देशभक्ती अधोरेखित करणारं पुढचं गीत, देश से है प्यार तो. देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए. देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए. मैं रहूं या ना रहूं, भारतीय रहना चाहिए. देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए.
रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए। सिलसिला ये बाद मेरे यूं ही चलना चाहिए। मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए। मेरी नस नस तार कर दो और बना दो एक सितार। राग भारत मुझ पे छेड़ो, झंझनाओ बार बार। मेरी नस नस तार कर दो और बना दो एक सितार। राग भारत मुझ पे छेड़ो, झंझनाओ बार बार। देश से ये प्रेम आँखों से झलकना चाहिए। मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए। मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए। जय. आपण ज्यांचं कोणाचं नाव सतत घेतो त्यांच्यासारखे आपण बनत जातो बरं का. त्यामुळे गॉसिपिंगसाठी पण कोणाचा विषय काढताय जरा काळजी घ्या. त्यांचे गुण आपल्यामध्ये येताना बाकीच्यांना दिसतील, आपण मान्य करणार नाही कदाचित. पण हे फक्त निगेटिव्ह वे मध्ये सत्य नाहीये, हे पॉझिटिव्ह वे मध्ये पण आहे. फक्त ज्यांचं कोणाचं नाव आपण गॉसिपिंग मध्ये घेतो त्यांना जर नाव म्हणतात, तर ज्यांचं कोणाचं नाव घेतल्याने आपण एनर्जेटिक होतो त्याला नाम म्हणतात. ते नाम आपण ज्यांचं घेतो त्यांनी जर आपण एनर्जेटिक होत असू तर इमॅजिन करा, एनर्जीसाठी मनाच्या कुठल्याही इतर दोषांवर किंवा इतर स्वभावावर, इतर कुठल्याही अशा प्रकारच्या कंट्रोलवरती जो इमोशनवरती आपला हवा आहे, यासाठी लागणारी जी एनर्जी आहे, आपल्याला वाटतं ना की डिस्ट्रक्शनसाठी पण जर एनर्जी लागते, तर मला ओव्हर थिंकिंग डिस्ट्रक्ट करायचंय आणि पीसफुल माइंड कन्स्ट्रक्ट करायचंय, तर डिस्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन दोन्हीला लागते एनर्जी. आणि ती एनर्जी कुठलंही केमिकल, कुठलीही ड्रग कंपनी, कुठलीही मेडिकल कंपनी सप्लाय करत नाही. ते फक्त केमिकल सप्लाय करतात आणि बरं करतात. आणि आपल्या शरीरामधला एक सेल हा 1.4 व्होल्टची बॅटरी आहे. ती बॅटरी भरायची असेल तर एनर्जी लावणार, तर ती लागणार, ती कुठनं येणार? ती नामातनं येणार. म्हणून एनर्जेटिक वाटणार. ती जर एनर्जेटिक वाटलो आणि आपण नामातनं पुढे पुढे जायला लागलो आणि गेल्यानंतर आपल्याला कळलं की आपण एनर्जेटिक होतोय आणि एनर्जीसाठी ना आपल्याला आलेल्या लाईक्सवरती, ना आपल्याला आलेला हॅपी बर्थडे, आज वाढदिवस ना, हां लक्षात आहे हां माझ्या, या कॉलवरती, ना अप्रेझलवरती, ना गुरुश्रींचा चष्मा त्यांना खरंच आहे का स्टाईल म्हणून वापरतात या उत्तरावरती, कशावरतीच एनर्जी किंवा हॅपीनेस मधनं येणारी एनर्जी अवलंबून नाहीये, आपल्या कंट्रोलमध्ये आहे. मग आपल्याला वाटतं की अरे गुरुश्री असं का सांगतात, एवढं छान जग आहे, एवढं फिरण्यासारखं आहे, मग करायचं नाही का? करायचं ना. भरपूर गाड्या घ्या, बंगले करा, प्रॉपर्टीज करा. अवलंबून आनंद त्याच्यावर नाहीये, मी आनंदी होऊन हे सगळं करतोय. केवढा मोठा कंट्रोल. भरपूर अनुभवा, बिझनेस क्लासनी फिरा, इंटरनॅशनल टूर्स करा, पण आनंदात करा, त्यांनी आनंद मिळेल अशी डिपेंडन्सी नको. हे यासाठी नाम, यासाठी ध्यान, यासाठी स्वधर्म.
राम झाले मन राम झाले मन राम झाले हे मन राम झाले प्रवृत्ती ग्रासूनि कैसे निवृत्तीसी आले प्रवृत्ती ग्रासूनि कैसे निवृत्तीसी आले मन राम झाले मन राम झाले श्रवण कीर्तन पाद सेवन कैसे विष्णु स्मरण केले श्रवण कीर्तन श्रवण कीर्तन पाद सेवन कैसे विष्णु स्मरण केले अर्चन वंदन दास्य सख्य अर्चन वंदन दास्य अर्चन वंदन दास्य सख्य अर्चन वंदन दास्य सख्य अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केले आत्मनिवेदन केले मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासूनि कैसे निवृत्तीसी आले प्रवृत्ती ग्रासूनि कैसे निवृत्तीसी आले मन हे राम झाले मन हे राम झाले यम नियम प्राणायाम यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासूनि कैसे निवृत्तीसी आले प्रवृत्ती ग्रासूनि कैसे निवृत्तीसी आले मन हे राम झाले मन हे राम झाले आज नरक चतुर्दशी
नरक चतुर्दशी हा एक असा दिवस आहे जेव्हा श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि आज तो वध झाला. श्रीकृष्णाला 16,000 बायका होत्या. हे आश्चर्य, क्युरिओसिटी किंवा ईर्ष्या यातनं जे हे उद्गार येतात, तो आजचा दिवसाचा महिमा. नरकासुराने जेव्हा खूप साऱ्या राज्यातल्या प्रिन्सेस किंवा क्वीन्स पळवल्या आणि किडनॅप करून ठेवल्या आणि नरकासुराच्या सहवासात त्या राहिल्या, त्यामुळे कृष्णाने जेव्हा त्याचा वध केला आणि त्यांना सोडवलं, तर त्यांना लग्न करण्यासाठी क्वीनचा किंवा प्रिन्सेसचाच दर्जा मिळाला पाहिजे. अदरवाईज त्यांना समाजामध्ये ह्युमिलिएशन फेस करावं लागेल आणि ते करायला लागू नये म्हणून कृष्णाने लग्न करून स्वतःचं नाव दिलं. त्यामध्ये 16,000 बायका हे अर्धसत्य कळाल्यामुळे त्याच्या मागचं इंटेन्शन कळत नाही की लग्न का केलं. तो आजचा दिवस. मला तुझं रूप बघून धन्य वाटतंय. मला प्रत्येक रूपामध्ये तू दिसतोयस. मला जगामध्ये असं कुठलंच स्थान नाही, स्थिती नाही किंवा वस्तू नाही जिथे तुम्हाला दिसत नाही. तर अजूनही तुम्हाला भक्त मानणार नाहीस का रे, दास मानणार नाहीस का रे, असं जर मी म्हटलं तर तुम्हाला वाटेल मी कुठल्या अभंगाचं ट्रान्सलेशन करतोय. पण नाही, हे एक कन्नड भक्तिगीत आहे, भावगीत आहे. तेच भाषा जी आपल्या अभंगात मिळते, तीच भाषा तिथेही बोलली जाते. हे खूप बरं वाटलं ऐकून, कारण प्रेमाला भाषा नाही हे आपल्याला माहिती होतं, भक्तीलाही नाही हे पण कळलं. तेच सुमधुर असं गोड कानाला वाटणारं कन्नडामधलं एक गाणं आपण ऐकणार आहे. निन्न नोडी धनना देनो, हे गाणं कन्नड भाषेत ऐकवणार आहे. देश देश तिरुगी नानु देश 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 तिरुगी नानु आशा बदन देनु स्वामी आशा बदन देनु स्वामी देश देश तिरुगी नानु आशा बदन देनु स्वामी आशा बदन देनु स्वामी नासनु नानल्लवे जगदीश दासनु नानल्लवे जगदीश दासनु नानल्लवे जगदीश श्रीश श्रीनिवास धन्यनादन निन्न नोडी धन्यनादन निन्न नोडी धन्यनादन एक वडील आपल्या 4 मुलांना आंबा देतात, एक एक आंबा. 3 मुलं खायला लागतात. एक मुलगा तो आंबा घेतो, चालत चालत वडिलांकडे येतो आणि वडिलांना भरायला सुरुवात करतो. वडिलांनीच दिलेला आंबा वडिलांना भरवतो. ही भक्ती. जे काही माझ्याकडे आहे, जे मी कमवतोय, जे मी कमवणार आहे, जिथं मी राहतोय, जे मी वापरतोय, सगळं तुझं. देवळात जायला वेळ नाही, ध्यान करायला वेळ नाही, गीता वाचायला वेळ नाही, नाम घ्यायला आवड नाही, हरकत नाही. जे करतोय ते तुझं आणि जे मिळतंय ते तुझ्याकडनं. चेहरे बदलून एवढा भावात 24 तास जर राहिलो तर आपण तो स्रोत होतो जो समुद्राला पावसाकडनं मिळाल्यामुळे समुद्र भरून वाहतात, पण ताठ उभे असलेले डोंगर कोरडे राहतात. समुद्रातला जो साठा आहे तो
भक्तीचा साठा आहे. डोंगराचा जो कोरडेपणा आहे तो ताठपणेचा कोरडेपणा आहे. आता कार्यक्रम सांगतेकडे जाताना या गाण्यानंतर अजून एक गाणं झालं की हा कार्यक्रम पूर्ण होणार आहे. या गाण्याच्या चालीमध्ये तालीमध्ये आपल्याला एकच शिकायचं आहे की आपल्या लाईफमध्ये ज्या पद्धतीनं एक एम आहे त्या एमला डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक ठिकाणी तुझ्याकडनं मला आणि माझ्याकडनं तुला, जरी देणारा सुरेश, शीतल किंवा अँथनी असेल तरी चेहरा बदलून तूच देतोयस. मी देणारा पुरुष, स्त्री किंवा श्वान असेल तरी मी तुलाच देतोय. या भावात जगा भक्तियोग. पुढचं गाणं आपण ऐकूया. बोलावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, जीव भाव. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. मी आता विंगमधनं ही सगळी गाणी ऐकतोय आणि एक विचार वारंवार डोक्यात येतोय. शॉवर घेताना, बाईक चालवताना, शिट्टी वाजवताना किंवा घरातनं येता जाता फिरताना पुढच्या पिढीमध्ये जर ही गाणी आली तर आपोआप पडणारा जो फरक आहे तो एवढा मोठा असेल की सवयी चुकीच्या लागायला नको ही पालकांची चिंता मिटेल. तुमच्या सगळ्यांना त्यासाठी थँक्स. आता आपण भक्तिप्रभात 2024 याच्या पूर्णविरामाकडे आणि भक्तिप्रभात या प्रवासाच्या स्वल्पविरामाकडे येऊन पोहोचलेलो आहोत. प्रत्येक क्षणाने मिळून आपलं आयुष्य बनलंय. आयुष्य हे क्षणांची टोटल आहे आणि त्या क्षणांची टोटल आहे हे माहिती असून पण गुजरे हुए पल आपको पता था वापस आया करते नहीं. गुजरे हुए पल आपको पता था वापस आया करते नहीं. फिर भी पलों का तोहफा लेकर हमारे लिए आप आए. हमारे लिए आप फरिश्तों से कम नहीं. थँक्यू सो मच. तुमच्या आयुष्यातल्या क्षणांचा मोलाचा भाग आज भक्तिप्रभात 2024 दिवाळीच्या दिवशी आम्हाला दिल्याबद्दल ऑनलाईन आणि ऑफलाईन पार्टिसिपेंट्सचे शतशः आभार. आणि आता आपण पुढच्या आणि या वर्षीच्या
अखेरच्या संगीतानुभवाकडे वळतोय. आनंद घ्या, कारण आनंद देणारं संगीत आहे, आनंद देणारं गाणं आहे. अवघे गरजे पंढरपूर. अवघे गरजे पंढरपुरा, पंढरपुरा. अवघे गरजे पंढरपुर, अवघे गरजे पंढरपुर, पंढरपुर. अवघे अवघे गरजे पंढरपुर, पंढरपुर. अवघे गरजे पंढरपुर. चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, नामाचा गजर, नामाचा गजर. टाळ घोष काळनी येती, टाळ घोष काळनी येती, टाळ घोष काळनी येती. ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती. ध्यानी विठ्ठलाची मूर्ती. नामरंगी रंगले हो, नामरंगी रंगले हो, नामरंगी रंगले हो, नामरंगी रंगले हो, नामरंगी रंगले हो. संतांचे माहेर, संतांचे माहेर, संतांचे माहेर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, नामाचा गजर, नामाचा गजर. पीडा पीडा टळुनी जाती, पीडा पीडा टळुनी जाती, पीडा पीडा टळुनी जाती. पीडा पीडा टळुनी जाती. देहाला लाभे मुक्ती, देहाला लाभे मुक्ती. देहाला लाभे पांडुरंगी रंगले हो, पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो.
चंद्रभागा नीर चंद्रभागा नीर अवघे गरिजे पंढरपूर अवघे गरिजे पंढरपूर अवघे गरिजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर नामाचा गजर नामाचा गजर देव दिसे ठाई ठाई 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 देव दिसे देवादिसे ठाई ठाई भक्तलीन भक्ता पायी भक्तलीन भक्ता पायी सुखालाही आला हो सुखालाही आला या हो सुखालाही आला या हो आनंदाचा पूर आला आनंदाचा पूर आला आनंदाचा पूर अवघे गरिजे पंढरपूर अवघे गरिजे पंढरपूर अवघे गरिजे पंढरपूर अवघे गरिजे पंढरपूर चालला नामाचा गजर 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 गरिजे चालला नामाचा गजर गरिजे पंढरपूर अवघे गरिजे पंढरपूर अवघे गरिजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर नामाचा गजर नामाचा गजर